नमस्कार. माझं चॅनलचं नाव आहे मसाला क्रॅप विथ सरला. बघा मी आज हे बनवते, कोथिंबीरीच्या वड्या बनवते. त्याच्यासाठी सामग्री घेतली आहे मी 2 वाटी बेसन पीठ घेतले. हे बघा, 1 वाटी इथे टाकली, 1 वाटी ही टाकते. अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेते, थोडं कमी करते अर्धी वाटीपेक्षा. हे बघा, थोडं एवढं काढून घेतलं. परत 1 चम्मच पोहे खायचा चम्मच, तुमच्या स्वादानुसार टाका. हे टाकते, मीठ टाकते. तीळ घेतली मी 2 चम्मच. हे बघा, थोडीशी वरती टाकायला ठेवणार आहे. ओवा घेतला आहे 1 चम्मच. ओवा थोडा जास्त टाका, ओव्याने गॅस वगैरे नाही होत. हे बघा, 1 चम्मच ओवा घेतला आहे. जिरं घेतलं आहे अर्धा चम्मच. मी हिरवी मिरची वाटली त्यात पण टाकलं आहे. यात अर्धा चम्मच मी जिरं घेतलं आहे. आता मी लसूण आणि हिरवी मिरची ठेचा करून घेतला, थोडं जिरं टाकलेलं आहे. हे बघा, हा ठेचा घेते मी 3 चम्मच. थोडे तिखट छान लागतात त्या. इथे मी थोडंसं हे घेतलं आहे ताटामध्ये, सोडा घेतला आहे आणि थोडासा हिंग घेतला आहे. बघा, इथे ताटात हिंग घेतला आहे मी थोडंसं. आणि आता त्याच्यात थोडंसं तेल टाकून घेणार आहे. हे मिक्स करून असं थोडं मिक्स करून घेते. हिंग पण थोडं जास्त घ्या. आणि तेल टाकणार आहे मी. हे बघा, 3-4 चमचे तेल टाकते. छोटा चमचा आहे ना, 3 चम्मच टाकलं. त्याला मिक्स करून घेते तेलाला. आणि 2 वाट्या मी कोथिंबीर घेतली आहे, कापून धुवून आणि कापून घेतली आहे. बघा, अशी तुम्ही जेवढी कोथिंबीर टाकाल ना तेवढी चांगला स्वाद येईल त्याच्यात. कोथिंबीर घ्या, जास्त घ्या. हे बघा, आणि मी हे कोथिंबीर आहे ना, कोथिंबीरीच्या काड्या असताना त्या दळून घेतल्या आहे मी अशा. हे बघा, थोडंसं पाणी टाकून दळून घेतलं. ते पण टाकणार आहे, त्याच्याने ग्रीन छान लागतं. आणि कोथिंबीरीच्या देठामध्ये जास्त वास असतो, काड्यांमध्ये. मला जेवढं लागेल मी तेवढं टाकणार आहे. इकडे गॅसवर मी पाणी ठेवलं आहे उकळायला. गॅस थोडा कमी करते आणि हे सगळं भिजून घेते मी. हे बघा, असं न पाणी टाकता भिजून घेणार आहे मी. मीठ आणि तिखट तुमच्या पद्धतीनुसार टाका, तुमच्या घरी किती तिखट लागतं काय लागतं. पण हे थोडे तिखट असल्या का छान लागतं. आणि आता हिवाळा आहे ना, हिवाळ्यामध्ये खूप सारी कोथिंबीर येते. करून खाऊन बघा, छान लागतं. मला तर खूप आवडतं वड्या. मी पीठ भिजवून घेते, पुढे दाखवते तुम्हाला. बघा, आपलं पीठ भिजून झालं आहे. असं भिजून घेतलं. हे बघा, असं. आणि मी काय केलं आहे, ताटाला तेल लावून घेतलं आहे. हे बघा, ह्या ताटाला मी तेल लावून घेतले. असं तेल लावलं का जरा त्या वड्या निघायला हे होते, मदत होते. हे बघा, अर्धं पीठ टाकते की जितकं बसेल तितकं. बाकीच्या मी परत करणार आहे. हे बघा, आणि थोडंसं अजून तेलात हात टाकून असं तेल हाताला लावून घेते, नाही थापून घेते. जरा आत्ता सर्व बसलं तर सर्व टाकेल. मी ते तांदळाचं पीठ का टाकलं आहे तुम्ही म्हणाल, बेसनाच्या वड्या असताना तांदळाचं पीठ का टाकलं. तांदळाच्या पिठाने थोड्याशा अशा कुरकुरीत होतं. आपण जेव्हा फ्राय करतो किंवा तव्यावर ठेवून हे करतो ना, एकदम कुरकुरीत लागतात त्या. म्हणून मी तांदळाचं पीठ टाकलं आहे. नाही तर नुसतं बेसन पीठचं पण बनवतं कोण कोण, पण मी थोडं तांदळाचं पीठ मिक्स करते. आणि त्यात असं जर सकाळी केलं संध्याकाळपर्यंत तसेच असतात कुरकुरीत. कमी गॅसवर तळायच्या थोड्या, खायला खूप छान लागतात. कोण असं लांब उंडा करून करतं, मला अशा आवडतात. मी अशा करते वाफून, खूप छान लागतात. तुम्ही करून बघा. थोडी थिकनेस जाड ठेवा वड्यांची. हे बघा, जेवढा उंडा केला तर तेवढा टाकून घेतला मी. याच्यात थापून घेते आता सर्व. हे असं एकसारखं असं. हे बघा, झालं आपलं. सर्व टाकून घेतलं मी. आता हे बघा, मी तुम्हाला सांगितलं तीळ उचलून ठेवते. आता हे तीळ आहे ना, तीळ मी याच्यावर पूर्ण अशी टाकून देईल, पेरून देईल. ती तळाल ना तेव्हा ती तीळ दाताखाली तळून खूप छान लागते ना, टेस्ट छान येतो तिचा. हे बघा, सगळीकडे मी तीळ टाकून देते अशी. तिला पण थोडी थापून घेते तिळीला. हे बघा, असं. आणि आता मी पाणी उकळायला ठेवलं आहे ना, त्याच्यात हा ताट ठेवून देते वड्या उकडायला. हे बघा, ताट ठेवून देते, वड्या उकडायला ठेवते. 5-10 मिनटं हे बघा उकडायला ठेवते.
गॅस सोडलेला आहे मी उकडण्यासाठी. हे बघा, आणि त्याच्यावर हे ताट ठेवते बघा. तीळ पेरलेली किती छान दिसते बघा. ताट वाफ नाही निघणार अशा पद्धतीने ताट ठेवते. हे बघा, ताट ठेवून दिलं आहे. आणि आता गॅस थोडा फुल करून देते, कमीवर होतं आता. आणि थोडा वेळ वाफू देते, मग परत पुढे बघा तिकडे ते मी उकडायला ठेवलं आहे. त्याच्यावर थोडं वजन ठेवलं, वाफ निघत होते. आणि मी त्या कोथिंबिरीच्या काड्या दळून घेतल्या होत्या ना, त्यातलं हे बघा एवढं संपलं, एवढं उरलं आहे. दोन चम्मच उरेल एवढं. आता मी हे ते आपला खोबरा वगैरे मसाला वाटलेलाच मटणाचा किंवा कसली आपण पालेभाज्या मसाला लावून करतो त्याच्यात वापरणार आहे. तुम्ही ह्या काड्या वाटून आणि मग करा. खूप इतका वास येतो छान, आणि चव पण खूप छान लागते. एकदम ग्रीन ग्रीन दिसतात त्या ह्या काय म्हणता वड्या. करा. आता हिवाळ्यामध्ये खूप ही पण येते ना कोथिंबीर, तर खूप करून खा. आणि मी लाडूची पण रेसिपी टाकली, हिवाळ्याचे लाडू बघा. मी आबईच्या शेंगा टाकल्या, त्या पण बघा. माझे व्हिडिओ आवडले की ते सांगा, कमेंट करा. बेल आयकॉन पण दाबा. मी एकदम नवीन नवीन व्हिडिओ आणते आणि घरातल्या घरात सामग्रीमध्ये बनवते. चला थोडं वाफू देते मी. चला आता आपण उघडून बघू. वाफ जात होती म्हणून मी ताट चेंज केलं आणि दुसरं ताट ठेवलं. आता आपण उघडून बघू. हे बघा वाफ छान बसते. गॅस थोडा कमी करते आणि बघते शिजल्या की नाही. हे बघा, हे असं चाकू आहे ना, चाकू टाकायचा त्याच्यात आणि त्याच्याने कळतं की त्याला लटकलं का, मग ते नाही शिजलं. हे बघा, नाही लटकत. हे बघा शिजलं चांगल्या पद्धतीने. हे बघा, मी आता काढून घेते. काढून आणि थंड बघा, मी ताट काढून घेतलं. हे बघा थोडंसं थंड झालं आहे, अजून गरम आहे. मी वड्या पाडून घेते. हे बघा थोडं हे आहे ना, जास्त थोडं गरम आहे, तेव्हाच करून घ्यायच्या. नंतर आपण काढू, नंतर थंड झाल्यावर. आता फक्त मी वड्या पाडून घेते, कारण तसं सुक्या झालं का मग त्यांचा भुगा होतो थोड्या जास्त थंड झाले का. आता नाही, हे बघा अशा तुम्हाला जसा आकार द्यायचा तसा द्या. मी चौकोनी कापते. हे बघा अशा करून घेते मी वडे. थोडी थिकनेस जाड ठेवली ना, मग त्या फ्राय केल्या का छान होता आणि कुरकुरीत पण राहतात. मी थोडी थिकनेस जास्त जाड ठेवली त्यांची. गार झाल्या हे बघते निघता आहे का. हां बघा निघू राहिल्या. थोडीशी कट करते. हे बघा अजून थोड्या गार झाल्या की मग छान निघते. अजून थोड्याशा गरम येते. हे बघा अशा इतक्या अशी जाड थिकनेस ठेवायची अशी. हे बघा आपल्या तळहातासारखी, याच्यापेक्षा थोडी बारीक. त्या फ्राय केल्या का खूप छान लागतात. थोडं गार होऊ देते मग मी काढते त्यांना. तोपर्यंत मी तेल ठेवून देते कढईमध्ये. हे बघा कढई ठेवलेली आणि त्याच्यात तेल टाकून देते गरम करायला, कारण आपल्याला फ्राय करायला पाहिजे ना, म्हणून थोडं तेल टाकून देते मी कढईमध्ये. तेल गरम होईल मग आपण फ्राय करू. बघा मी ह्या काढून फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आता मी तेलात टाकते. बघा कलर पण किती छान आला बघा त्यांचा ग्रीन. ते देठ दळून टाकले होते, काड्या दळून टाकले होते मी. किती छान कलर आला आहे, इतका छान वास येतो आहे ना त्याचा. हे बघा तेलात टाकते मी आणि त्याच्यावर ती तीळ लावलेली ती बघा कशी दिसते. बघा तळून ती तीळ आहे ना, फुलेल आणि अजून छान लागेल. हे बघा मी तळायला टाकते, कमी गॅसवर टाकते. बघा मी हे उरलेल्या काढून ठेवलं आहे. आता त्या 4-5 दिवस आरामात फ्रीजमध्ये राहतील. हे बघा अशा. आणि मग नंतर तुम्हाला तळायचे तर तळू शकता किंवा शालो फ्राय पण टाकून तुम्ही करू शकता. हे बघा हे आता होत आल्या व एक साईड मी यांना पलटी करून घेते. हे बघा अशा कुरकुरीत छान खूप छान होतात त्या. इतक्या ना तुम्ही ह्या पण 3-4 दिवस खाऊ शकता. तुम्ही प्रवासात जाता ना तेव्हा करून न्यायच्या, छान लागतात. बाकीचे एरवी दुसरं घेण्यापेक्षा हे चांगल्या टिकता पण आणि चांगल्या पण लागतात, कारण तिखट असतं ना, आपल्याला गोड गोड खाऊशी नाही वाटत बाहेर गेलं का. ह्या छान असतात. मी तर असंच करते. मला जास्त दिवसाचा प्रवास असेल ना तर मी करून नेते. 5-6 दिवस तर खराब नाही होत त्या, कारण पाणीचा आपण जास्त वापर नाही केला. फक्त ते कोथिंबीरच्या काड्या तळलेल्या होत्या, त्यात थोडं पाणी टाकलेलं, बाकीचं नाही.
कोण कोण बाजरीचं पीठ टाकून पण करतं हे कोथिंबिरीच्या वड्या. त्याचा रोल बनवता असा लांब लांब आणि मग ते मुटकुळे बनवून आणि मग ते उकडता. पण मी आशा करते ही माझी पद्धत आहे अशी. ह्या पण छान लागतात बघा. परत मी एक साईड फ्राय होऊ देते त्यांना, मग काढते, मग तुम्हाला दाखवते मी. चला आपल्या वड्या झाल्या, मी वड्या काढून घेते ह्याच्यात. हे बघा वड्या अशा काढून घेते मी आणि मग ताटात हे करते, वाढून घेते. बघा आपल्या वड्या मी हे करून घेतल्या, डिश आउट करून घेतल्या आहे बघा. कशा फुलल्या आहे बघा. कलर बघा किती सुरेख आला आहे त्यांचा, छान तळून गेला आहे बघा. आवाज बघा त्याचा, हे बघा असा आवाज होतो आणि अशा अगदी कुरकुरीत होत आहे बघा. बघा हे किती छान, मध्ये ग्रीन बाहेर ब्राऊन कलर. एकदम खाताना पण त्याचा आवाज एकदम कुरकुरीत येतो आहे बघा. बघा किती छान आवाज येतो. तुम्ही करून खाऊन बघा. बघा हे बघा किती सुरेख कलर आहे, किती छान झाल्या आहे माझ्या वड्या. या वड्या खायला, कोथिंबिरीच्या वड्या खायला या. माझ्या चॅनलला लाईक शेअर कमेंट करा, बेल आयकॉन पण दाबा. माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.